मित्रांनो आपण निघतो आम्हाला वाजलेत 12 वाजायला अजून 5 मिनिट पण आधी आपण पी एफ ऑफिसमध्ये जाणार आहे. पी एफ ऑफिसमध्ये माझं म्हणजे पी एफ ऑफिस बोलतो सॉरी सायबर कॅफेमध्ये जे आपण लास्ट वीकमध्ये गेलतो मुंबईला पी एफ ऑफिसमध्ये ते आपलं थोडंफार अपडेट करायचं जे अपडेट झालं आहे तर आता मी जाणार आहे विड्रॉ करण्यासाठी कारण मला विड्रॉ करायचं होतं आधीच्या कंपनीत माझं तर ते आता विड्रॉ करूया. नंतर तर पी एफ ऑफिसवरून आलो आपण आता म्हणजे सॉरी सायबर कॅफेवरनं ते पी एफचं काम केलं आहे आणि आपण नव्हतं 2 दिवस व्हिडिओ टाकत कारण मी बोललो बारामतीला जाणार होतो लग्नाला तर तिथं आलो तर आज कामाला सुरुवात केली. आता 1 वाजता 1 वाजून 5 मिनिटं झाली पहिली ट्रिप पण लागली आहे. ओलाची नॉन एसी चारली बुजुर्गला ड्रॉप करायचं आहे 327 का 17 काहीतरी दाखवलेले तर 300 प्लस काहीतरी होते ते एक्सेप्ट केली त्यावेळा कस्टमरला पिकअप करा. शेवटची ट्रिप कंप्लीट झाली त्याचे भेटले 328 रुपये. आता इथं बघा पुढची ट्रिप कुठं लागते. पुढची ट्रिप पण लागली आहे हडपसरला वाटतं ड्रॉप करायचं आहे आणि 386 काहीतरी होते एक्सेप्ट केले तर जागा आता कस्टमरला पिकअप करा. ड्रॉप केले त्याचे आपल्याला 404 भेटलेत. आता इथनं बघा पुढची ट्रिप कुठं लागली. मोठी ट्रिप लागली पाहिजे तर जरा बरोबर. पुढची ट्रिप लागली आहे एअरपोर्टला ड्रॉप करायचं ओलाकडनं लागली तर जाऊया कस्टमरला पिकअप करायला. झालं बघ. तर ट्रिप ड्रॉप केली एअरपोर्टला 205 रुपीज भेटले त्याचे. इथं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते एअरपोर्टच्या बाहेर जाऊया. एअरपोर्टवरूनच लागत होते पण छोटा लागत होता 170 100 150च्या 300 350 किंवा 400 ते लागले पाहिजे. खूप वेळ झालं ट्रिप म्हणजे खूप चांगली लागतच नव्हती तरी लास्टला मग आता बावदांची घेतले चांगली चौकी 327 काहीतरी दाखवलेत. रेट तर कमी आहे काय माहिती एअरपोर्टचा पिकअप अजून रेट कमी आहे तर काय त्याला करू शकत नाही आपण. ठीक आहे बघूया कस्टमरला आता पिकअप करतो आणि ड्रॉप केला बघूया त्यानंतर पुढची ट्रिप कुठं लागते म्हणजे ही ट्रिप ड्रॉप केला कमी कमी आपल्या 1300 रुपये होती 1200-1300 रुपये कंप्लीट होती आणि त्यानंतर मग मोठी ट्रिप लागली तर बरं रशावर चालू होईल. बघूया उबर जर कोणाला माहीत नसेल की एअरपोर्टला पिकअप कसं करायचं तर त्याची व्हिडिओ आहे माझ्या अकाउंटवर तुम्ही बघू शकता. कस्टमरचा कॉल येतो बघा का 0646 शेवटची ट्रिप ड्रॉप केली त्याचे 342 भेटलेत. कस्टमरने 464 पे केले ते सगळे एलोमध्ये टायर कट करून 342 आपल्याला भेटले. आता बघा पुढची शेवटची ट्रिप ड्रॉप केली त्याचे 267 रुपीज भेटलेत म्हणजे पर किलोमीटर 28 रुपयांनी. तर आता इथनं बघू पुढची ट्रिप लागते आपले झालेत 15 किती झाले टोटल बघूया 1600 झालेत अजून 400-1000च्या आसपास करूया बघा किती होतं. तर इथं बघू एक मोठी ट्रिप भेटली तर चांगलं आहे 350-400ची तरी लागते पण 500ची भेटली तर बेटर आहे तरी बघूया. ट्रिप लागली आहे एक रावेचा ड्रॉप पाहिजे नॉन एसी आहे 392 रुपीज आहे तिथे दाखवलेले मला चला काय की हायवे टू हायवे लवकर जाता येईल आणि ती रावेतवरून परत सिटीकडली कुठे ते ट्रिप बघूया आणि परत सिटीकडनं आपलं पिंपरी चिंचवड साईडची म्हणजे कसं जायला 300 म्हणजे यायला परत 400ची तरी भेटेल 300-350ची परत 350-300ची भेटेल असं जरा फुल टार्गेट लवकर कंप्लीट जावा कस्टमरला पिकअप करायला. लोकेशनमध्ये हॉटेल रंजित आले तुमचे किती महाग आहे लोकेशन जी रॉंग पडली का 6919 अजून 4 मिनटं लागतील. शेवटची ट्रिप ड्रॉप केली त्याचे 391 भेटलेत आपल्याला. आता इथनं बघा पुढची ट्रिप कुठं लागते. ट्रिप लागली आहे आपल्या रावेतून खडकीला ड्रॉप करायचं 421 काहीतरी दाखवलेले बघूया कस्टमरच्या लोकेशनवर जाऊन आलो इथं कस्टमरला पिकअप करायला. कस्टमर बघूया करायचं मोजून 32 मिनिटं दाखवतात 22 किलोमीटर 400 प्लस काहीतरी भेटतात ते आणि तुम्ही बघू शकता काय तर हे बिर्याणी आहे माझ्यामध्ये असं पॅकेट बांधलेले आहेत. बिर्याणीचे पॅकेट म्हणजे फूड डिलिव्हर करायचं आहे त्यासाठी त्यांनी रॅपिडोची कॅब केली ठीक आहे असू द्या. तर आपल्याला परवडतं इथं जास्त असं 32 मिनिटं लागतील पुन्हा रिकामा रोड दाखवतोय तर जाऊन करूया डिलिव्हर. 22
शेवटची ट्रिप ड्रॉप केली त्याचे 420 रुपये आपल्याला भेटलेत आणि एक 462ची पण ट्रिप लागली नारेची. तर बघूया कस्टमरच्या लोकेशनवर फक्त आता कॅन्सल झाली पाहिजे. 8 मिनिटावर डिस्टन्स आहे तर जा कस्टमर पिकअप. तिकडनं रस्ता दाखवला तर तिकडनं घेऊन जाईल. तुला ऍड करायला पाहिजे होता ना स्टॉप. तर शेवटच्या ट्रिपचे आपल्याला भेटले तर 462 रुपये झालेत. पण कस्टमरला पिंपरी सौदा आपलं सॉरी पिंपरी गुरुवर नाही यायचं होतं म्हणून 100 रुपये आपण एक्स्ट्रा चार्जेस केलेत. म्हणजे 562 रुपीज आपल्याला भेटले या ट्रिपचे. तर प्लस 562 टोटल आपलं 2970 रुपयाची आपली आजची अर्निंग झाली आहे. तिथं नेण्यापासून मला CNG आला आहे रिझर्ववर. तर जाऊ आपल्याला CNG भरतो डायरेक्टली. आणि बायचान्स जर म्हणजे आता भूमकर चौकाच्या अलीकडे ते ऑनलाईन पंप आहे आणि इथं बाजूला एक आहे पण तो इंडियन ऑइल टोरंटचा. तर टोरंटचा 92 रुपीजने. तर त्यापेक्षा आपलं इथं घराकडे जाऊया. आणि मला इथं डायरेक्ट घरी जायला 20-25 मिनटं नाही सॉरी अर्धा तास तरी जाईल. पण मध्ये CNG भरूया भूमकर चौकाच्या अलीकडनं. तर बघू जाईपर्यंत ट्रिप लागली कुठली इथूनच डायरेक्ट माझ्या घराकडली तर घेऊन जाईल. आज आता तो पंप रिकामा असतो डायरेक्ट पंपमध्ये आपण भरू शकतो CNG. कस्टमर थांबायला 1-2 मिनटं नाही तर मग आपल्या डायरेक्ट आपण घरी जाऊया. बघ काय होते आपली अर्निंग. तर मित्रांनो आता आपण म्हणजे मी हळूहळू करत भूमकर चौकाच्या अलीकडे पोचलेलो. त्यामुळे तेवढाच भावाचा फोन आला की झाली तयारी. तर मी ऑफलाईन गेलो सर म्हणजे आता डायरेक्ट जाऊया घरी कारण मग परत त्याला कामाला जायला लेट व्हायला नको. तर ओव्हरऑल आपल्या अर्निंगबद्दल बोलूया. आपल्या चॅलेंजचा डे आहे 19वा. तर टोटल आजची माझी इथं ट्रिपची अर्निंग झाली 2917 रुपये. त्यातनं जर मी मायनस करतो 650 रुपये माझा CNG भरला गेला आहे. तर 2267 रुपये आपली आजची अर्निंग उरते म्हणजे 2267. तर हेच आपले आत्तापर्यंतच्या अर्निंगमध्ये ॲड करूया. तर टोटल आपल्या चॅलेंजच्या डे 19 म्हणजे 19व्या दिवसापर्यंत आपली अर्निंग झाली आहे 39,950 रुपये. म्हणजे आज अजून थोडी 50 रुपये एक्स्ट्रा गेली असते आपले 40,000 कंप्लीट झाले असते. तर ठीक आहे आजची पण अर्निंग आपली थोडीफार चांगली झाली आहे. आणि आता मी घरी चाललो तर वाजले 11:27 मिनिटं झाले. म्हणजे 11:30पर्यंत किंवा 11:45पर्यंत मी घरी पोहोचतोय. तर सकाळी 1 वाजता आपण गाडी काढली होती. तर तेच समजा आपलं 11 तास काम झाले. 10:30-11 तास आपलं काम झाले. तर अजून मी ट्रिप मारली असती पण आता कसं आपण भूमकर चौकात तिथं जर मी परत सिटीकडे जाऊ तिथनं परत इथं येऊ त्यामध्ये 1 तास 1.5 तास गेला असता. मग तेच 12-12:30 वाजून गेले असते. मग परत झोपायला उशीर आणि सकाळी उठायला उशीर असं झालं असतं. त्यामुळे म्हणलं नको. तर भावाची पण तयारी झाली त्याने आपलं जे 2000 टार्गेट ते पण पास झालं. पण मला असं वाटतं की थोडंफार टार्गेट पुश करावं लागणार आहे. कारण जे आपलं अर्निंग घेतं डेली मी 2000चं कंटिन्यू घेत राहिलो की डेली फक्त 2000 टार्गेट घेऊन चाललो तर माझा डे 90पर्यंत फक्त 1,80,000 रुपयाचा जमा होती. पण आपल्याला एक्स्ट्रा करायचं म्हणून थोडंफार 500 रुपये एक्स्ट्राचं पुश करून अर्निंग करायला लागणार. त्यासाठी एकतर रात्री थोडं लेट करावं लागणार आहे किंवा मॉर्निंगला थोडं लवकर स्टार्ट करावं लागणार आहे. तर बघू काहीतरी करूया त्यामध्ये चेंजेस वगैरे डेली शेड्यूलमध्ये वगैरे थोडेफार चेंजेस करूया. त्याच्यावर आपल्याला समजेल की आपल्याला मग कशी अर्निंग केली पाहिजे वगैरे. तसं त्या म्हणजे थोडंफार मला डेली शेड्यूलमध्ये मला जसं माझ्या जेवणाचं आहे जेवणामध्ये मला टायमिंग फक्त थोडा लागतो चपाती वगैरे बनवायला. तर चपाती वगैरे मी विचार करतोय रात्री जेव्हा कामावर जाता पीठ मळून वगैरे ठेवल किंवा चपात्या पण बनवून ठेवू शकतो. कारण सकाळी चपात्या गरम करायला मी मायक्रोवन आणला आहे घरी माझ्या. तर असा विचार आहे की मायक्रोवन असलं तर काय प्रॉब्लेम नाही आहे. आपलं मस्तपैकी त्याच्यात टाकलं की गरम होतं. आणि मायक्रोवन मी जर तुम्हाला असं पाहिजे असं कितीला घेतली काय ते सांगाल. मी OLX शोधलं तर OLXवरनं मला चांगली ऑफर भेटली. तर 800 रुपयात मी मायक्रोवन घेतलं आहे व्हिडिओकॉनचं आहे. कंडिशन वगैरे चांगले म्हटलं 6 महिने जरी चालले तरी आपले पैसे वसूल होतील. आणि त्यानंतर मग मी नवीन घ्यायचा विचार होता पण म्हटलं नको आधीच आपण याच्या आधी दिवाळी शॉपिंग वगैरे केले वॉशिंग मशीन वगैरे घेतलं आहे म्हणून म्हटलं सेकंडमध्ये बघूया. जर चांगलं चाललं 4-5 महिने तर ठीक आहे. नाही तर मग नंतर आपल्याला घेता येईल ऑनलाईन मागवता येईल. असं 5-6 हजार रुपयाला भेटतं ते. पण मला 800 रुपयात वरतीच वाटलं. म्हणजे 800 रुपये काय जरा आपण असं खर्च होतं तर घेऊन ठेवले मशीन. तर तुम्ही आज सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल सॉरी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली. तर वाटलं तू त्याच्या मोठ्या व्हिडिओमध्ये टाकल मशीनचा फोटो वगैरे दाखवल. पण चांगल्या कंडिशनमध्ये भेटली म्हणून मी घेतली आहे की काही स्क्रॅचेस वगैरे नाही काय नाही एकदम नीट अँड क्लीन वापरलेले. तर समोरचा जो तो शिफ्टिंग करत होता म्हणून. तर ठीक आहे असू द्या. तर आपला आता तिथं संपला. मी जाता व्हिडिओ तेच बनवतोय कारण भावाची तयारी झाली रेडी. तर मी गेलो की तो येईल आणि येतात CNGचं फुल केलं आहे पण तो डायरेक्ट आपल्या कामाला निघेल.
म्हणजे त्याला पण सकाळी लवकर येता येईल. ठीक आहे मित्रांनो, जाऊया आणि भेटू आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.